नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहिज किचन। आज आपण बघूया मसाले भात, खमंग असा सुवासिक छान मसाल्याचा भात आणि त्याला व्हेजिटेबल मटर पुलाव पण म्हणू शकतो। याच्यात जर तुम्हाला पनीर टाकायचं असेल तर मटर पनीर पुलाव पण म्हणू शकतो। तर चला बघूया काय काय लागणार आहे आणि कसं बनवायचं ते। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी काही व्हेजिटेबल्स चिरून घेतलेले आहे। जसं हे टोमॅटो आहे, हे फ्लावर आहे, फुलगोबी, हे मेथी आहे छान स्वच्छ पाण्यातून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, हे गाजर आहे, हे मटर आहे। हे मटर आपण वाटाण्याच्या शेंगातून काढलेले आहे, ते छान लागतात म्हणजे नरम राहतात। हे आलू आहे, बटाटा, कांदा आहे, कढीपत्ता आहे आणि मिरची आहे, काही गरम मसाले आहे, मिरे, दालचिनी, कलमी, गरम विलायची, लवंग, तमालपत्र। त्यानंतर हे तांदूळ आहे, लसूण आहे, हे हिंग आहे आणि हे तिखट मीठ मसाले आपले। तर चला बघूया काय काय कसं करायचं ते। तर आता आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे, छान आता तेल टाकून घेऊया त्यात। आता तेल गरम झालेलं आहे, त्यात थोडा हिंग टाकून घेऊया आपण आणि गरम मसाले टाकून घेऊया, खडे मसाले, तेजपत्ता, काळी मिरी, इलायची, लवंग, स्टार फूल वगैरे, ते थोडं होऊ द्यायचं। आता यात मोहरी टाकून घेऊया, तसंच जिरं पण टाकून घेऊया। थोडं झालं की कढीपत्ता। आता कांदा घालून घेऊया त्यात। आता यात लसूण घालून घेऊया, लसणाची पेस्ट, त्याला छान मिक्स करून घेऊया। आता आपण जिरपूड टाकून घेऊया, धनेपूड, हळद, तिखट आणि मीठ चवीनुसार। त्याला छान असं मिक्स करून घेऊया। आता थोडे तिखट मीठ आपले मसाले शिजत आलेले आहेत, आपण आता याच्यात मिरची घालून घेऊया आणि टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोनं काय आहे, छान पाणी सुटतं आणि खाली जळायचे चान्सेस कमी होतात। आता आपण फ्लावर, फुलगोबी, मेथी सगळं टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया याला। आता आपण मटर घालून घेऊया, सोबतच आलू पण, बटाटा। आता याला छान मिक्स करून घेऊया। आता आपल्या भाज्या शिजत आहे, म्हणजे फ्लावर, मटर, मेथी, टोमॅटो हे सगळं शिजत आहे, तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया। तर आता तांदूळ जेवढे तुम्ही घ्याल ते ज्या वाटीने घ्याल, फॉर एक्झाम्पल या वाटीने जर आपण 2 वाटी तांदूळ घेतले तर याच वाटीने 4 वाटी पाणी टाकायचं। तर त्यामुळे आपण आता स्वच्छ तांदूळ घेऊन घेऊया, धुवून घेतले की ते टाकून घेऊया आणि मग त्यात पाणी टाकू। तर आता आपल्या भाज्या थोड्याशा सैल पडलेल्या आहे, थोड्या शिजल्यासारख्या आहे। तर आता आपण तांदूळ घालून घेऊया, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याला मिक्स करून घेऊया। तर आता आपण याच्यात म्हटल्याप्रमाणे 4 वाट्या पाणी घालून घेऊया। तीन, 4, थोडंसं जास्तही टाकू शकता तुम्ही, एकदम थोडं, हां बस एवढं। आता याला छान मिक्स करून घेऊया।
आता आपण लागलीच गरम मसाला टाकून घेऊया, तो आपला युनिव्हर्सल नेहमीचा. आणि आता याला थोडं मिक्स करून घेऊया. आता तुम्ही जर मटर पनीर पुलाव बनवत असाल तर याच्यात पनीर पण घालून घ्यायचं व्हेजिटेबल सोबत, ते पण खूप उत्कृष्ट लागतं आपल्या आपल्या आवडीनुसार. आता आपण याच्यात गाजर घालून घेऊया. गाजर सगळ्यात शेवटी याच्यासाठी टाकलं कारण हे लवकर शिजतात. जर आधीच टाकले असतात तर मग त्यात ते मिसळून जाईल, म्हणजे विरघळून जाईल. तर हे थोडेसे असे राहिले पाहिजे जेव्हा भात रेडी होईल शिट्ट्या झाल्यावर. आता थोडंसं तुम्ही पाणी चेक करून घ्यायचं, एक थेंब वगैरे याच्यातलं काढून चम्मचनी. जर तुम्हाला मीठ कमी जास्त वाटलं तर अकॉर्डिंगली तुम्ही मीठ घालू शकता त्यात. बस आता याला झाकण लावून घेऊया आणि याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊया. गॅस असा मीडियम फ्लेमवर घ्यायचा आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर पण थंड झालेला आहे, 15 मिनिटं झालेले आहे जवळपास. आता आपण उघडून बघूया. मसाले भात रेडी आहे. वाव, काय सुवास येत आहे, मस्त. खूप छान असा व्हेजिटेबल पुलाव, मटर पुलाव रेडी आहे, मसाले भात. आणि खूप छान दिसतंय. आता आपण याला सर्व करून घेऊया. तर आता मस्त असा मसाले भात रेडी आहे. त्यासोबत आपण मस्त दह्याची कढी बनवलेली आहे. हे बघा, थोडी घटसर मस्त अशी गरमागरम कढी आहे आणि उडीदचा पापड आहे. तुम्ही पण खा, छान मस्त करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. छान झाल्यास तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगू शकता. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.